सर्वांना नमस्कार. अमर मानसी या लव्ह स्टोरीजचे 4 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. आता पुन्हा एकदा अमर दिल्लीला गेला होता कंपनीतर्फे 8 दिवसांसाठी आणि अचानक विकासची तब्येत बिघडली. त्याला आता कंपनीचा लोड अजिबात सहन होत नव्हता आणि झेपतही नव्हता. त्याचंही वय झालं होतं असं म्हणता येणार नाही, पण खचला होता तो सागरच्या अशा अचानक जाण्याने आणि अमरच्या अशा एककली वागण्याने. आणि त्यात मानसीच्या भविष्याची चिंता त्याला सतावत होती. कसं होणार तिचं? जर अमर आयुष्यभर असाच राहिला तर पुढे काय? आम्ही काय, आज आहे उद्या नाही, पण अमर तिचा आयुष्यभराचा सोबती आहे आणि त्यानंच तिला अशी वागणूक द्यावी, हे विकासला मनाला कुठेतरी लागत होतं. मानसी समोर दाखवत नसली तरी तिला खूप वेदना होत होत्या हे दिसत होतं. राजलक्ष्मी आणि विकास समोर ती हसून यायची, पण रूममध्ये गेली की तिला तिचा एकटेपणा खायला उठायचा. रात्रभर ती जागत राहायची. कोणत्याही मुलीच्या वाट्याला येऊ नये असं आयुष्य ती जगत होती. आणि त्यातच विकास आजारी पडला. इकडे अमर आलिशाला खूप फोन करत होता, पण आलिशा फोन उचलत नव्हती. अमरने वैतागून फोन बेडवर टाकला आणि डोकं धरून बसला. आणि इतक्यात मानसीने अमरला फोन केला. आता अमरला वाटलं आलिशानं पुन्हा त्याला कॉल केला असेल, म्हणून त्यानं उत्सुकतेने आणि आनंदाने फोनकडे पाहिलं तर मानसीच होती फोनवर. अमरनं फोनकडे दुर्लक्ष केलं. फोन उचललाच नाही. त्याला तिचा फोन घ्यायची अजिबात इच्छा नव्हती. मग मानसीने पुन्हा फोन केला त्याला. त्यानं चिडून त्या फोनकडे पाहिलं. ही का करते मला फोन इतक्या रात्री? त्याला तिचा वैताग आला. फोन वाजून वाजून बंद झाला आणि पुन्हा वाजायला लागला. ही का फोन करते मला? किती मूर्ख आहे. एकदा फोन उचलत नाही म्हटल्यावर पुन्हा फोन करू नये एवढं पण कळत नाही का हिला? असं म्हणून शेवटी त्यानं फोन उचलला आणि रागात म्हणाला, काय काम आहे? का सारखे फोन करतेस? मानसी म्हणाली, अमर, अहो बाबांची तब्येत खूप बिघडली आहे. अचानक त्यांचं BP शूट झालं आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. तुम्हाला लवकरात लवकर यायला जमत असेल तर पहा. आणि आता हे ऐकून अमर हादरला आणि तो म्हणाला, नक्की काय झाले? खूप सिरियस आहे का? मानसी म्हणाली, हे बघा, तुम्ही पॅनिक नका होऊ. आता त्यांची तब्येत स्टेबल आहे. मी आणि आई आहोत त्यांच्यासोबत. तुम्हाला जमलं तर तुम्ही उद्या या. असं म्हणून तिने फोन ठेवला. आता राजलक्ष्मी विकासजवळ बसून होती. मानसी सगळी धावपळ करत होती हॉस्पिटलमध्ये आणि अमर तातडीने रात्रीची फ्लाईट पकडून सकाळी सकाळी तिथं आला. त्याला वडिलांची खूप काळजी वाटली. त्याला कितीतरी वेळा विकास आणि राजलक्ष्मीनं सांगितलं होतं की ही नोकरी सोड आणि घरचा बिझनेस सांभाळ. सागर गेल्यानंतर सुद्धा सांगितलं होतं, कारण हे सगळं त्यालाच पाहायचं होतं. घरचा इतका मोठा बिझनेस होता आणि तो एकुलता एक वारसदार होता. पण अमर हट्टी होता, अजिबात ऐकत नव्हता. त्यात या लग्नानं तो आणखीनच आईबाबांवर चिडला होता आणि तो त्याच्या रूममध्ये जाऊन म्हणाला, बाबा कसे आहात तुम्ही? आता कसं वाटतंय तुम्हाला? डॉक्टर काय म्हणाले? विकास बारीक आवाजात म्हणाला, ठीक आहे, अजून तरी जिवंत आहे. अमर आता खूप दुःखी होऊन म्हणाला, बाबा असं का बोलताय तुम्ही? राजलक्ष्मी म्हणाली, मग काय म्हणावं त्यांनी? एक मुलगा सोडून गेला आयुष्यभराचं दुःख देऊन आणि दुसरा मुलगा जिवंतपणे अशा यातना देत आहे. अमर, तू काही फिरतीची नोकरी सोडत नाहीस. तुझी आता आम्हाला गरज आहे. सागर होता तेव्हा तो सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत होता, म्हणून आम्ही तुझ्याकडून जास्त अपेक्षा केल्या नाहीत. पण आता तू आमचा एकुलता एक आधार आहेस. हे का नाही समजत तुला? तुला बाहेर नोकरी करायची काय गरज आहे अमर? आपल्याच कंपनीत आपण इतरांना नोकरी देतो आणि आमचा मुलगा असा बाहेर जाऊन नोकरी करतो. अमर म्हणाला, आई, कंपनीसोबत माझं कॉन्ट्रॅक्ट आहे गं. अजून 6 महिने तरी ते संपणार नाही. त्यामुळे मला ती कंपनी सोडता येत नाही. त्यानंतर मी विचार करतो ना. विकास म्हणाला, अजूनही तुला विचारच करायचा आहे का? मला वचन दे की आपली कंपनी जॉईन करशील. अमरला ती कंपनी खरं तर सोडायची नव्हती, कारण त्या कंपनीत आलिशा काम करत होती आणि आता विकाससुद्धा हट्टाला पेटला होता. विकासने अमरकडून वचन घेतलं की 6 महिन्यानंतर
तो त्यांची कंपनी जॉईन करेल. इतक्यात तिथं मानसी औषधं घेऊन आली. अमरला बघून दरवाजातच थांबली आणि तिला पाहून राजलक्ष्मी म्हणाली, ये बाळा, तुझी खूप दगदग झाली आहे ना रात्रभर. तू आता अमरसोबतच घरी जा आणि शांत झोपा दोघे. आता बाबा बरे आहेत. अमर, तूही प्रवासाने दमला असशील ना. आता यांना बरं वाटत आहे, काळजी नका करू. अमर बाबांचा हात हातात घेऊन म्हणाला, नाही, मी नाही घरी जाणार. आई, हवं तर तू घरी जा. राजलक्ष्मी म्हणाली, मी माझ्या नवऱ्याला सोडून घरी जाईन का अमर? अरे, आयुष्याचे सोबती आहेत ते माझे. प्रत्येक सुखात दुःखात आम्ही एकत्रच असणार. अमरला कळत होतं की राजलक्ष्मी असं का बोलत आहे. ती म्हणाली, अमर, ज्यावेळी तू इथे हवा होतास त्यावेळी मानसीने खंबीरपणे सगळं पाहिलं आहे. तू तिचा विचार कर. ती एक चांगली बायको, चांगली जोडीदार होऊ शकते, असं राजलक्ष्मी त्याला समजावत म्हणाली. मग अमर आणि मानसी हॉस्पिटलमधून निघाले. आईनं मानसीचं कौतुक केलं. तिने खरंच बाबांच्या आजारपणात काल खंबीरपणा दाखवला म्हणून तिच्याबद्दल त्याला थोडीशी कृतज्ञता वाटली. आणि गाडीजवळ येताच अमर दरवाजा उघडून ड्रायव्हिंग सीटवर बसला आणि मानसी पाठीमागच्या सीटवर बसली. आणि आताही अमरला तिच्या आगाऊपणाचा थोडा रागच आला. पण मानसी मात्र शांत होती. ती कसलीच अपेक्षा ठेवून नव्हती त्याच्याकडून, ना त्याच्या प्रेमाची ना त्याच्या रागाची. तिला काही फरक पडत नव्हता तो चिडला काय किंवा त्यानं कौतुक केलं काय. मग दोघेही घरी आले. मानसीने मोलकरणीला दोघांसाठी चहा ठेवायला सांगितला आणि अमरच्या आवडीचा नाश्ता बनवायला सांगत म्हणाली, अमर सर खूप दिवसांनी घरी आले आहेत, त्यांच्या आवडीचा नाश्ता कर. हे ऐकून अमर चकित झाला. हिला माझी आवड कशी माहीत, असं त्याला वाटलं आणि त्याची भुवई वर गेली. मानसीला राजलक्ष्मीने सगळं सांगितलं होतं. अमरच्या सवयी, त्याची आवड, त्याला काय आवडतं काय नाही आवडत, त्याचं पथ्य, या सगळ्यांबद्दल सांगितलं होतं. तो फार कमी दिवस असायचा घरात. कामानिमित्त सतत बाहेरगावी असायचा. दोघांमध्ये संभाषण तर होतच नव्हतं, पण आता हळूहळू थोडेसे खटके मात्र उडायचे. त्याचं कारण मानसी त्याला भावच देत नव्हती. ती त्याला खुशाल दुसरं लग्न कर म्हणाली होती. त्यालाही तेच हवं होतं. त्याला तर खूप आनंद झाला होता. पण आलिशा काही ऐकत नव्हती. म्हणून त्याला मानसीसमोर त्याचा इन्सल्ट झाल्यासारखं वाटायचं. कारण आलिशाला दुसरी बायको व्हायचं नव्हतं, तिला अमरची पहिलीच बायको व्हायचं होतं. मग दोघांनीही डायनिंग टेबलवर बसून गुपचूप नाश्ता केला. कोणीच कोणाशी बोललं नाही आणि दोघेही आपापल्या रूममध्ये आराम करायला गेले. अमर आणि सागरची रूम समोरासमोरच होती आणि मानसी अमरच्या रूममध्ये गेली आणि अमर सागरच्या रूममध्ये. संध्याकाळी 4 वाजता मानसीने पुन्हा डबा बनवला हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठी आणि ती अमरची वाट बघत बसली. तो रूममधून बाहेर आला, तिच्याकडे एक कटाक्ष टाकला आणि गाडीकडे निघून गेला. मग मानसी त्याच्या पाठीमागून आली आणि मागच्या सीटवर बसली. आताही त्याला तिचं नवलच वाटलं. खूपच गर्विष्ठ आहे असंही त्याला वाटलं. त्याला नक्की कसला त्रास होत होता हे त्यालाच कळत नव्हतं. तुमची मला गरज नाही. लग्न झालं असलं तरी माझ्या मनात मात्र सागर आहे, हे तिचं वाक्य त्याला सतत आठवायचं. पण तो जास्त विचार करत नव्हता तिचा, कारण सध्या तो आलिशाच्या मागे लागला होता. पण एखाद्या मुलीनं असं त्याच्या तोंडावर मी तुमच्याकडून कसलीच अपेक्षा करत नाही असं म्हणणं म्हणजे अमरला त्याचा इगो हर्ट केल्यासारखं वाटत होतं. आणि त्यानं रागातच आरशात तिच्याकडे पाहून गाडी स्टार्ट केली. आता 3-4 दिवस तरी अमर आणि मानसी रोज एकत्रच हॉस्पिटलमध्ये जायचे आणि परत यायचे. विकासची तब्येत सुधारत होती आणि 8 दिवसांनी विकास बरा होऊन घरी आला. घरीसुद्धा मानसी त्याची काळजी घेत होती. अमर पुन्हा कंपनीत जात होता आणि आता खूप दिवसांनी त्यानं आलिशाला पाहिली. पुन्हा तो आलिशाकडे गेला होता. तो तिला म्हणाला, आलिशा, आज आपण भेटूया. ती म्हणाली, अमर प्लीज, हे थांबव आता. तू माझ्यात जास्त गुंतत चालला आहेस आणि मी तुला भेटणार नाही. अमर म्हणाला, मी तुला विचारत नाही किंवा तुझी परवानगी मागत नाही. मी तुला सांगतोय की आज आपण भेटणार आहे. अमरची ही अधिकारवाणीची भाषा आलिशाला फार हादरवून गेली. तो तर आलिशाचा मालकच आहे असं समजत होता. आलिशालाही ते मंजूर होतं, पण आधी, आत्ता नाही. आत्ता हा तिला त्याचा वेडेपणा वाटत होता.
ती म्हणाली, अमर तू मला विसरून जा. तो म्हणाला, आलिशा मी तुला विसरणं शक्य नाही. तुला काय वाटतं गं, मी इतका घाबरट आहे की काय? चल आपण आत्ताच लग्न करू. तुला माझी खात्री वाटत नाही का? तुला माझ्यावर विश्वास नाही का? घरच्यांचं काय असेल ते मी पाहून घेईन. वाटलं तर आपण दोघं वेगळं राहू लग्नानंतर. असं म्हणून त्यानं तिचा हात पकडला. आलिशा म्हणाली, नाही, आत्ता मला तुझ्याशी लग्न करायचं नाही. अमर म्हणाला, मग तू आयुष्यभर अशीच राहणार आहेस का? आलिशा म्हणाली, नाही, मीही माझ्या आयुष्यात पुढे जाणार आहे. अमर म्हणाला, तू मला सोडून जाशील का? मी हे होऊ देणार नाही. मीही बघतोच की तू कशी कोणासोबत लग्न करतेस. असं म्हणून त्यानं तिचा हात जोरात दाबला. तिला वेदना होत होत्या, खूप दुखत होतं तिला. अमरचं हे वागणं खूप विलक्षण होतं. त्याचा वेडेपणा आता वाढत चालला होता. हे आलिशाला समजत होतं. त्याच्यापासून दूर जाणं हेच योग्य आहे असं तिला वाटलं. पण तिचा नाईलाज होता. आज पुन्हा एकदा त्यानं तिला इमोशनल ब्लॅकमेल करून कन्व्हिन्स केलं. तो तिला हॉटेलवर घेऊन गेला आणि दोघेही एकरूप झाले. तो कपडे घालत म्हणाला, का अशी वेड्यासारखी करतेस? आय लव्ह यू, यू नो व्हेरी वेल. मी आहे ना तयार तुझ्याशी लग्न करायला. तू का जगाचा विचार करतेस? का त्या माणसाचा विचार करतेस? तू फक्त आपला विचार कर ना. प्रेमात स्वार्थी असणं काही चूक नाही आलिशा. आपलं लग्न झालं तर आपण दोघेही खूप सुखात राहू. आता आलिशा त्याला काहीच बोलली नाही किंवा मानसीकडे जा असंही ती म्हणाली नाही. ती शांत राहिली. फक्त इतकंच म्हणाली, अमर तू जा, माझी मी रिक्षाने हॉस्टेलला जाईन. मग तो निघून गेला आणि पुन्हा एकदा डोरबेल वाजली. आलिशाला वाटलं पुन्हा एकदा अमरच आला आहे. तिनं दरवाजा उघडला तर दारामध्ये राजलक्ष्मी होती आणि आलिशा दचकली. तुम्ही अशा अचानक इथे? तुम्हाला इथला पत्ता कोणी दिला? आणि राजलक्ष्मी पूर्ण रूमवर नजर फिरवत म्हणाली, माझ्या मुलाने. तो इथे येण्यासाठी निघाला, त्याचाच पाठलाग करत आले होते मी इथं. आत्ताच बाहेर गेला ना तो? आलिशा खाली मान घालून म्हणाली, हो. राजलक्ष्मी म्हणाली, तुला माहीत आहे ना त्याचं लग्न झालं आहे? आलिशा तशीच मान खाली घालून म्हणाली, हो. मग राजलक्ष्मी म्हणाली, तरीही तू त्याच्यासोबत अशी राहतेस? त्याची बायको घरी त्याच्यासाठी झुरते आहे, हे तुला माहीत आहे का? एखाद्या पुरुषाचं लग्न झालं असताना त्याच्यासोबत संबंध ठेवणाऱ्या स्त्रीला काय म्हणतात तुला माहीत आहे ना? आणि आलिशा डोळ्यात पाणी आणून म्हणाली, मी तरी काय करू? तो माझं काहीच ऐकत नाही. मी नाही म्हणाले तर जीव द्यायची धमकी देतो. जीवाचं काहीतरी बरं वाईट करेल असं म्हणतो. त्याची घुसमट होते या लग्नामुळे असं म्हणतो. राजलक्ष्मी म्हणाली, तो हट्टी आहे मला माहीत आहे. पण तुझा निर्णय काय आहे ते मला सांग. माझ्या मुलाच्या आयुष्यातून कायमची निघून जाण्यासाठी तुझी रक्कम सांग. कारण तू त्याच्यापासून दूर गेल्याशिवाय त्याचं मन मानसीकडे वळणार नाही. आलिशा म्हणाली, मी त्याला पहिल्या दिवसापासून सांगते की तू मला विसरून जा, माझ्या आयुष्यातून निघून जा. पण तो ऐकत नाही आणि त्यानं जीवाचं काहीतरी बरं वाईट करू नये म्हणून माझा नाईलाज होतो. कारण मी त्याच्यावर खूप प्रेम करते. त्याला काही झालं तर मला ते सहन नाही होणार. राजलक्ष्मी म्हणाली, तू त्याच्यावर प्रेम करतेस तरीही त्याच्या आयुष्यातून निघून जायला तयार आहेस? मी कसा विश्वास ठेवायचा तुझ्यावर? ती म्हणाली, मी माझी बाजू तुम्हाला कशी पटवून देऊ मला कळत नाही. पण मला मानसीच्या दुःखाचं कारण नाही व्हायचं. अमरनं हे लग्न स्वतःहून केलं असतं किंवा परिस्थिती काही वेगळी असती तर कदाचित मी त्याला कधीच सोडलं नसतं. पण इथे परिस्थिती खूप वेगळी आहे. मानसीचा यात काहीच दोष नाही. राजलक्ष्मी म्हणाली, मग तू ही नोकरी का सोडत नाहीस? दुसरी नोकरी बघ किंवा तुझ्या गावी का जात नाहीस? आलिशा म्हणाली, हा विचार तर मी खूप आधी केला होता. पण मला या नोकरीची गरज आहे. दुसरी नोकरी मिळेपर्यंत खूप वेळ जाईल आणि माझ्या घरची सगळी जबाबदारी माझ्या एकटीवर आहे. माझी लहान भावंडं शिक्षण घेत आहेत. आई सतत आजारी असते. मला वडील नाहीत. मी दुसऱ्या कंपनीत अर्जसुद्धा केला आहे. पण तिकडून काही रिप्लाय येईपर्यंत मला ही नोकरी कंटिन्यू करावीच लागणार आहे. आणि असं म्हणून ती रडायला लागली. आलिशा खरं बोलत होती हे राजलक्ष्मीच्या जाणकार नजरेनं लगेच ओळखलं. ती खूप प्रामाणिक होती. तिच्या जागी दुसरी एखादी असती तर इतक्या मोठ्या घराण्याची सून व्हायचं स्वप्न तिनं सोडलं नसतं. अमरशी लग्न करून कधीच बसली असती.
कारण इतक्या मोठ्या कुटुंबाची सून होण्याची संधी कुठलीच मुलगी सोडत नसते. पण आलिशा खरंच खूप वेगळी होती, शुद्ध मनाची होती. राजलक्ष्मी तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाली, तू खरंच खूप चांगली आहेस. हे असं जर नसतं ना झालं तर लहान सून म्हणून तू मला नक्कीच आवडली असतीस. आणि आता मला कळतंय की अमर तुझ्यावर इतकं प्रेम का करतो. आणि हे ऐकूनच आलिशा राजलक्ष्मीच्या गळ्यात पडली आणि म्हणाली, आता मी तुमची सून नाही झाले तरी मला वाईट वाटणार नाही, कारण तुम्ही माझा सून म्हणून उल्लेख केला हेच माझ्यासाठी खूप आहे. आणि खरंच मानसी माझ्यापेक्षा निश्चितच चांगली असणार, कारण तुम्ही तिला सून म्हणून निवडलीत. राजलक्ष्मीला सुद्धा पटलं की खरंच आलिशा चांगली आहे. म्हणूनच अमरचं तिच्यावर खूप जीवापाड प्रेम आहे आणि त्याचं मन तिच्यात अडकलं आहे. तो आलिशाला सोडायला तयार नव्हता. ती आलिशाला म्हणाली, लवकरच तुला सुद्धा खूप चांगला जोडीदार मिळावा अशीच मी देवाकडे प्रार्थना करते. तुला काही गरज लागली तर खरंच सांग, पण अमरला विसर, कारण माझी सून त्याच्याशिवाय अपूर्ण आहे. आलिशा म्हणाली, इतक्या सहजासहजी आणि तडकाफडकी मी अमरला दूर केला तर तो हा धक्का सहन करणार नाही. म्हणूनच मी त्याला हळूहळू टाळण्याचा प्रयत्न करते. एखादी सवय लागताना खूप चटकन लागते, पण तीच सवय जाताना मात्र वेळ लागतो, त्रास होतो. तसंच काहीसं अमरच्या बाबतीत झालं होतं. आणि इथे येण्यापूर्वी राजलक्ष्मीने तिच्याबद्दल खूप मोठा गैरसमज करून घेतला होता. कदाचित तीच अमरला तिच्यापासून दूर जाऊ देत नसेल असं वाटत होतं तिला. पण आता या भेटीनंतर तिला खूप समाधान वाटत होतं आणि कुठेतरी आशा वाटत होती की आता अमर आणि मानसीचं वैवाहिक आयुष्य सुरळीत सुरू होईल. आता विकास बरा होऊन ऑफिसला जात होता, पण म्हणावा तसा पूर्वीसारखा राहत नव्हता. ऑफिसला जाणं तर गरजेचं होतं. राजलक्ष्मी मोलकर्णीला घेऊन मंदिरात गेली होती. ते जरा दूर होतं, उशीर लागणार होता त्यांना यायला. मग अमर घरी आला आणि आईला हाक मारू लागला. मानसी म्हणाली, त्या घरी नाहीत, मंदिरात गेल्या आहेत मोलकर्णीला घेऊन. तुम्हाला काही हवंय मला सांगा. अमर फार तोऱ्यात म्हणाला, त्याची गरज नाही. आणि त्यानं फोन घेऊन त्याच्यासाठी जेवण ऑर्डर केलं. मानसी काहीच नाही म्हणाली, जशी त्याची इच्छा. ती खूप स्वाभिमानी होती, लाचार नव्हती आणि तिचा स्वाभिमान हाच अमरला कुठेतरी आता खटकत होता. त्यानं ऑर्डर केलेलं जेवण आलं तेव्हा तो बाथरूममध्ये होता. मानसीनं ते जेवण घेतलं, डायनिंग टेबलवर ठेवलं आणि पुन्हा तिच्या रूममध्ये गेली. अमर बाहेर आला तर डिलिव्हरी झाली होती. त्यानं ते सगळं खाल्लं आणि कचरा तसाच ठेवला आणि निघून गेला. मानसी बाहेर आली आणि तो कचरा पाहून वैतागली. तिनं सगळं आवरलं, कारण मोलकरीणसुद्धा घरात नव्हती आणि तिला अमरच्या अस्वच्छपणाचा थोडा राग आला.